नमस्कार, मी गिरीश निकम. बातमीचा 7/12 या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बीडमधून एक मोठी बातमी आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड जेलमध्ये जाताच त्याला आता धनंजय मुंडेंनी धक्का दिलेला आहे. वाल्मिक कराडनं ज्या ऑफिसमधून आपलं साम्राज्य उभं केलं होतं त्याच जगतमित्र कार्यालयाची सूत्र आता मंत्री धनंजय मुंडेंचा भाऊ अजय मुंडेंकडे सोपवण्यात आली. वाल्मिक कराडची सर्व संपत्ती SITनं जप्त करण्याची तयारी सुरू केली. त्यासाठी बीड येथील विशेष न्यायालयात SIT कडून अर्ज देखील करण्यात आलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे आता मालमत्तेचा सर्व संभाव्य डेटा देखील संकलित केलेला आहे. जगमित्र कार्यालयाची सूत्र आता अजय मुंडेंच्या हाती सोपवण्यात आलेली आहेत. अजय मुंडे हे धनंजय मुंडेंचे चुलत भाऊ आहेत. बघा, अजय मुंडेंबाबत आपण माहिती घेऊया आणखी. बघा, अजय मुंडे हे धनंजय मुंडेंचे चुलत भाऊ आहेत. बीड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून देखील त्यांनी काम केलंय. धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीत मतदारसंघात ते सक्रिय असतात. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वाल्मिकच्या जगमित्र कार्यालयात अजय मुंडे नेहमी उपस्थित असतात. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडवर उपचार करणाऱ्या सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांच्यावर गंभीर आरोप केलेत. अशोक थोरात यांचं आलिशान हॉटेल असल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय. थोरात बीड रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत, त्यांची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी देखील दमानिया यांनी केली. अशोक थोरात हे माजी आरोग्यमंत्र्यांचे OSD आहेत. बघा काय ट्विट केले दमानिया यांनी, आपण पाहूया. अंबेजोगाईतील पीयूष इन हॉटेल डॉक्टर अशोक थोरातांचं. हे माजी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचे OSD होते. डॉक्टर अशोक थोरात यांची पुन्हा बीडमध्ये बदली कुणाच्या आशीर्वादानं? 11 रुग्णांना बाहेर काढून एक ठणठणीत गुन्हेगार ICUमध्ये ठेवला. दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनी देखील गंभीर आरोप केलाय. वाल्मिक कराडला काहीही झालेलं नाही, सत्तेचा वापर करून त्याच्याकडे अधिकारी पाठवले जातात असं जरांगे बोललेत. रुग्णालयातून षडयंत्र रचलं जाते असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केलाय. यावेळी त्यांनी पोलिसांचे CDR काढण्याची मागणी देखील केली. त्याला काही झालेलंच नाही. सरकारमधला मंत्री सत्तेचा गैरवापर करून आतून लोक पाठवतोय, त्या पद्धतीनं षडयंत्र सुरू आहे अशी शंका आहे. दवाखान्यात नेलं जातंय, तिथून षडयंत्र रचलं जातंय. जोपर्यंत आरोपी तिथं होते तोपर्यंत आणि त्याच्या अगोदरचे 8 दिवस आणि आरोपी जितके दिवस होते तितके आजपर्यंतचे त्याचे CDR काढा. गेवराई पोलीस स्टेशनचा PI का EPI त्यालाही घ्या. मी 15 दिवसापूर्वी सांगितलं होतं तिथं रगा गेल्यात, म्हणून रगा गेल्यात आरोपी. आता बातमी खासदार संजय राऊतांनी पालकमंत्री पदाबाबत केलेल्या मोठ्या दाव्याची. मुख्यमंत्री परदेशात असताना दिल्लीतून दबाव आणून पालकमंत्री पदावर स्थगिती आणल्याचा दावा राऊतांनी केलाय. हा मुख्यमंत्र्यांचा अपमान असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे पालकमंत्री पदाचा वाद नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मी कसं काय सांगणार, पण नक्कीच दिल्लीतून दबाव आला. मुख्यमंत्री परदेशात होते. महाराष्ट्रातल्या गुंतवणुकी संदर्भात त्यांच्या काही तिथे बैठका चालू असताना महाराष्ट्रामध्ये पालकमंत्री पदावरून पेटवापेटवी होते. धमक्या दिल्या जातात, रस्त्यावर टायर जाळल्या जातात, गाड्या अडवल्या जातात. काय चाललंय या राज्यामध्ये? कुठला वादच नाहीये. कुठला वादच नाहीये. कुठला वादच नाहीये. पालकमंत्री पदाबाबत कुठला वादच नाही असं मुख्यमंत्री एकीकडे म्हणतात, तर दुसरीकडे पालकमंत्री पदावरून अजित पवारांच्या 2 मंत्र्यांनी अगदी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. मी गरीब असल्यानं गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं अशी खतखत झिरवाळांनी बोलून दाखवली आहे. तर सध्या श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं मुश्रीफांनी म्हटलंय. पालकमंत्री या विभागाचं दिल्यामुळं आम्हाला आनंद झाला आहे. का आम्ही एवढे गरीब आहोत. हा अल्प किंवा जिथं MIDCच नाही असा राज्यातला एखादा जिल्हा सांगा तर त्याचं नाव होतं हिंगोली. आता थोड्याफार प्रमाणात MIDC यायला लागल्यात. आणि एवढं ऐकल्यानंतर मी सांगितलं का बाबा हे अल्प आहे, गरीब आहे, पाण्यापासनं वंचित आहेत, MIDC पासून वंचित आहेत. अशा ठिकाणी माझ्यासारख्या गरीबाची नियुक्ती केली
म्हणजे नेमकं काय ते मी शासनाला विचारणार अशा पद्धतीने मी नाही, मी मागं सांगितलेलं आहे याबद्दल. आता आपण जिथं योग्य ठिकाणी बोलायचं तिथं अजितदादा पवार आमचे नेते आहेत त्यांना बोललेलं आहे. श्रद्धा आणि सबुरी ठेवलेली आहे आपली. वाशिम जिल्ह्याला झेंडा टू झेंडा असा पालकमंत्र्यांचा ठपका लागलेला आहे. हा तुम्ही पुसून करणार? हा पुसून निघेल. तर पालकमंत्र्यांच्या नाराजीवरून आता अजित पवारांनी कान टोचलेत. काय म्हणालेत अजित पवार झिरवाळांच्या वक्तव्यावर ते पाहूया. मी त्यांना विचारीन, दर मंगळवारी आमची मीटिंग असते, अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असेल तर ते योग्य नाही. मी त्यांच्याशी चर्चा करून काय गैरसमज झालेला असेल तर तो दूर करेल. राजकीय बातम्यांनंतर वळूया तर पुढच्या बातमीकडे. पुण्यातून बातमी आहे. गुलेन बॅरी सिंड्रोमनं राज्यात पहिला बळी घेतलाय. सोलापूरच्या तरुणाचा GBSमुळे मृत्यू झालाय. सोलापूरचा हा तरुण पुण्यातल्या धायरीमध्ये राहत होता. CA असणारा हा तरुण एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. पुण्यातच या तरुणाला जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. एका कार्यक्रमासाठी तो सोलापूरला गेला होता आणि तिथं त्याची प्रकृती आणखी बिघडली. 5 दिवस या तरुणावर ICUमध्ये उपचार सुरू होते, मात्र त्याला वाचवण्यात अपयश आलं. त्याला सस्पेक्टेड गियाबारी सिंड्रोम असं होतं आणि त्यांनी त्याला काय 5 दिवस ट्रीटमेंट दिली आणि इन्स्पाइट ऑफ ट्रीटमेंट आणि व्हेंटिलेटर सपोर्ट तो आज मृत पावलेला आहे. ती बॉडी 12 वाजता आली आणि एक बघितलं असेल पुण्यामध्ये मोठा आउटब्रेक चाललेला आहे गियाबारी सिंड्रोमचा आणि सगळे हॅवॉक झालेले आहे किंवा त्याचे क्लिनिकल रिपोर्ट होते हॉस्पिटलचे ते. आणि त्यांनी त्या आफ्टर PM त्याचा तर समन्वय साधला आणि त्यांनी सांगितलं की प्रायमा फेसी त्यांना ते गियाबारी सिंड्रोममुळे डेथ झालेली वाटते. आपण अधिकची माहिती घेऊया आता ग्राफिकच्या माध्यमातून. बघा, पुण्यात कामाला असलेला हा सोलापूरच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. GBSचा हा राज्यात पहिला बळी आहे. CA असणाऱ्या तरुणाला पुण्यातच जुलाबाचा त्रास सुरू झाला. सोलापुरात कार्यक्रमासाठी गेला असता अशक्तपणा वाढला. GBSचं निदान झाल्यानंतर 5 दिवस त्याच्यावर ICUमध्ये उपचार सुरू होते. ICUमधून बाहेर हलवल्यानंतर श्वसनाचा त्रास त्याला जाणू लागला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. हा आजार कसा होतो, या आजाराची लक्षणं काय आहेत आपण ते पाहूया. गुलेन बॅरी सिंड्रोम म्हणजे कॅम्पिलोबॅक्टर जीवाणू आहे, त्याला कारणीभूत असतो. दूषित पाणी किंवा अन्न खाल्ल्यानंतर संसर्ग होतो. संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदनाही होतात. 1 ते 3 आठवड्यांच्या आत GBSचं निदान. लक्षणं काय तर अतिसार, पोटदुखी, ताप, मळमळ किंवा उलट्या. काय टाळता येईल तर पाणी उकळून थंड करून प्या किंवा बाटलीबंद पाणी वापरा. शौचास गेल्यानंतर आणि जेवणाआधी साबणानं स्वच्छ हात धुवा. भाज्या आणि फळे चांगली धुवूनच मग खा. मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे शिजवा. कच्चं किंवा कमी शिजलेलं अन्न, विशेषतः अंडी आणि मांस खाणं टाळा. पुढची बातमी पुण्यातून. अजित पवारांचे निकटवर्तीय बाबूराव चांदेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी चांदेरेंनी जमिनीच्या वारातून विजय रौंदळ यांना मारहाण केली होती. मारहाण करून त्यांना आपटल्याचा व्हिडिओ देखील समोर आला होता. याची तक्रार केल्यानंतर आता बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या मारहाणीमध्ये रौंदळ यांच्या डोक्याला आणि गुडघ्याला जखम झाली. चांदेरे हे पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. यात चांदेरेंनी काही महिन्यांपूर्वी रिक्षा चालकाला देखील मारहाण केली होती. तर या बाबूराव चांदेरेंचे असे अनेक कारनामे आहेत. या आधी देखील चांदेरेने रिक्षावाला, कारवाला, हॉटेलवाल्याला शिवीगाळ केल्याचे व्हिडिओ आहेत. रिक्षा आडवी आली म्हणून चांदेरेनं रिक्षावाल्याला मारहाण केली होती, तर कार चालकाला शिवीगाळ करतानाचा त्याच्या हातात दगड दिसतोय. तसंच तिसऱ्या दुसऱ्यामध्ये चांदेरे एका हॉटेलवाल्याला शिवीगाळ करत असताना पाहायला मिळते. काल याच चांदेरेनं विजय रौंदळ यांना मारहाण केली, त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला. अजितदादांच्या या नेत्याची या व्हिडिओमधून दादागिरी समोर आली. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार चालकाची मुजोरी समोर आलेली आहे.
एका ड्रायव्हरनं एकतर आधी गुन्हा केला, नंतर त्याला अडवल्यानंतर पोलिसांवरच त्याने अरेरावी केली, शिवीगाळ केली. मिल कॉर्नर चौकातील हा सगळा प्रकार आहे. कुणाल बाकलीवाल असं कार चालकाचं नाव आहे. तो सुसाट गाडी नेत होता आणि सायरन वाजवत होता. पोलिसांनी त्याला थांबवलं तेव्हा त्यांनी पोलिसांनाच धमकी दिली. डायरेक्ट मारामारीची गोष्ट करतोय. तू साहेबाला सुद्धा बोलला रे, त्यांना बोलला नाही आणि माझ्या नादी लागू नको. तुला सांगतो मी, तू बोलला नाही, तू इकडे ये म्हणजे डायरेक्ट बोलला. मग तो काय म्हणला, मला खाली होता. अरे साहेबाला बोललो तू. अरे काय बाता करतो, असं नाही बोलायचं. तो झाला असेल तर त्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई होईल असं जर कोणी म्हणत असेल तर मला वाटतं हे चुकीचं आहे. आणि या संदर्भामध्ये सगळी शहानिशी करून माननीय मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री आहेत, त्यांच्यापर्यंत ही तक्रार गेलेली असेलच मला वाटतं. या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई करते. आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याकडे बोलूया. राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नसते, तिची अदलाबदल होत असते असं म्हणत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी तानाजी सावंतांना खोचक टोला लगावलाय. मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज तानाजी सावंतांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला दांडी मारली आणि त्याहूनच सरनाईक यांनी सावंतांना टोला लगावलाय. कदाचित काही वैयक्तिक कामामुळे नाही, नाराजी तर त्यांनी माझ्या समोर कधी व्यक्त केलेली नाही एकनाथ शिंदे साहेबांकडे. आणि शेवटी बघा, राजकीय खुर्ची असते ती फेविकॉल घेऊन तर पुण्याच्या खाली उभी राहत नाही, ती बदलत असते, अदलाबदल होत असते. मी सुद्धा गेल्या 20 वर्षापासून लोकप्रतिनिधी आहे. आमदार म्हणून 2009ला पहिल्यांदा मी निवडून गेलो. माझीही बऱ्याच वर्षापासूनची अपेक्षा होती की मी मंत्री व्हावं, परंतु होऊ शकलो नाही. म्हणून मी काही नाराजी व्यक्त केलेली नाही. परंतु नेहमीच त्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीमागे असतात. तानाजी सावंत अतिशय कार्यक्षम नेते आहेत. मुंबईकरांसाठी आता महत्त्वाची बातमी. आज प्रजासत्ताक दिनी मुंबईकरांना मोठं गिफ्ट मिळालंय, कारण कोस्टल रोड आता पूर्ण क्षमतेनं सुरू झालेला आहे. कोस्टल रोड आणि वरळी वांद्रे सीलिंग जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज लोकार्पण झालं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या पुलाच्या लोकार्पणानंतर मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास आता फक्त 12 मिनिटांमध्ये होणार आहे. या पुलाचं लोकार्पण जरी आज झालं असलं तरी प्रत्यक्ष वाहतूक मात्र 27 जानेवारीपासून म्हणजे उद्यापासून होईल. या रस्त्याने मुंबईकरांना श्वास घेण्याकरता आणि वेळ वाचवण्याकरता मोठी मदत केली आहे. या रस्त्याने मुंबईला एक आंतरराष्ट्रीय स्वरूप देखील दिलेलं आहे. आणि कोस्टल रोडच्या बातमीनंतर आता राज्यभरातल्या आणखी काय घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया सुपरफास्ट 20 मधून. वाल्मिक कराडला मुंडेंमुळे VIP ट्रीटमेंट मिळते, त्यामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून घ्या आणि कराडला कोण पाठीशी घालत होतं याचा शोध घ्या, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते जरांगेंबाबत पंकजा मुंडेंनी मोठं विधान केले. जरांगेंनी सकारात्मकता दाखवली तर त्यांची भेट घ्यायला तयार आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्यात. मनोज जरांगे जालन्याच्या अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेत. पंकजा मुंडे या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत. राज्यात सुरू असलेली लाडकी बहीण योजना आहे तशी सुरू राहणार आहे. सरकारने कुठलेही निकष बदललेले नसल्याचं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरे यांनी दिले. ज्या लाडक्या बहिणी स्वतःहून पुढे येऊन आपल्या प्रगतीबाबत सांगून स्वतः लाभ नको असं सांगतायत त्यांच्याबाबत निर्णय घेणं सुरू आहे असं देखील अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं. धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेचं ऑपरेशन टायगर राबवण्याचे संकेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत. धाराशिव जिल्ह्यात बदल झाला तर विशेष वावगा वाट्याला नको असं सूचक विधान सरनाईक यांनी केले. त्यामुळे ठाकरे गटाचे कोणते नेते आता शिवसेनेच्या गळाला लागणार याची चर्चा सुरू झाली. कायदा व सुव्यवस्था चांगली राखण्याचं भान ठेवा असा खोचक टोला अदिती तटकरेंनी मंत्री भरत गोगावलेंना लगावलाय. गोगावलेंना डावलून अदिती तटकरेंना रायगडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं. त्यानंतर गोगावलेंच्या समर्थकांनी रास्ता रोको करत निषेध केला होता. तर मुख्यमंत्र्यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली. मात्र गोगावलेंच्या समर्थकांनी केलेल्या रास्ता रोकोच्या मुद्द्यावरून तटकरेंनी गोगावलेंना टोला लगावलाय.
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंत्री दत्ता भरणे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आत्मदहनाचा देखील प्रयत्न करण्यात आला. दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली. नितीन मुजमुले या आंदोलकांना अंगावर पेट्रोल ओतत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. धुळे जिल्ह्यात आम्ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणूनच काम करणार आहोत अशी माहिती मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. तर आमच्या विचारांचे लोकप्रतिनिधी निवडून आणणं आणि विकास साधणं हा आमचा ध्येय आहे असं देखील जयकुमार रावल म्हणाले. एसटीच्या दरात 15% वाढ करण्यात आली. मात्र या भाडेवाढीवर परिवहन मंत्र्यांनीच हात वरती केले. एसटी भाडेवाढीची आपल्याला कल्पना नव्हती. प्रशासनातल्या काही लोकांच्या चुकीमुळे भाडेवाढ झाल्याचं धक्कादायक विधान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. त्यामुळे मंत्र्यांना न विचारताच अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीनं भाडेवाढ केली का असा सवाल आता विचारला जातो. प्रवाशांनी एसटी भाडेवाढ सहन करावी असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांचं भाडेवाढीला त्यांनी समर्थन केलंय. सुविधा पाहिजे असतील तर भाडेवाढ सहन करा, गुलाबराव पाटील यांचा हा प्रवाशांना सल्ला आहे. पीक विम्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केलाय. पीक विम्यात काही प्रमाणात गैरप्रकार झालेत, मात्र खऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला हवा असं स्पष्टीकरण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलंय. पीक विम्यात घोटाळा होतोय असं विधान करून माणिकराव कोकाटे यांनी आपल्या अंगावर वाद ओढून घेतला होता. नाशिकच्या सटाणा वन विभागाच्या कार्यालयाबाहेर एका वनमजुरानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. राजेंद्र साळुंके असं या वनमजुराचं नाव आहे. वरिष्ठांकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप करत साळुंकेंनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्या आगीमध्ये ते गंभीर जखमी झाले. जालन्यामध्ये एका तरुणानं स्वतःलाच पेटवून घेतलंय. वाटूर फाटा इथे ही घटना आहे. गावातल्या व्यापाऱ्यासोबत या तरुणाचा पैशांचा वाद होता आणि याच वादातून त्यानं स्वतःला जाळून घेतलं. या आगीमध्ये तरुण 50% भाजलाय. जालन्यातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बदलापूरमध्ये एका परप्रांतीय महिलेनं 14 वर्षांच्या मुलाला अमानुष मारहाण केली. मोहन हायलँड सोसायटीत 14 वर्षांचा मुलगा व्हॉलीबॉल खेळत होता. तेव्हा तिथल्याच एका 4 वर्षांच्या मुलाला त्याचा बॉल लागला. याचाच राग मनात ठेवून या मुलाच्या आईनं 14 वर्षांच्या मुलाला थेट मारायला सुरुवात केली. मुलाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय महिलेविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ₹50 एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडलेली आहे. बसस्थानकाजवळ असलेल्या भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानातील कामगाराचा ₹100 स्क्रीन गार्ड ₹50 देण्याच्या वादातून वाद झाला. 4 तरुणांनी चाकू आणि कोयत्यानं वार करून या कर्मचाऱ्याची हत्या केली. विपुल अमृतपुरी गोस्वामी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. सांगली शहर पोलिसांनी अवघ्या काही तासात हल्लेखोरांना अटक केली. टुरिस्ट कंपनी घोटाळ्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या कंपनीचा CEO तौसिफ रियाज उर्फ जॉन कार्टरला 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. घोटाळ्यात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत मोठी कारवाई केली. तौसिफ रियाजला लोणावळ्यातून अटक करण्यात आली होती. आपणच स्टोरेजचा घोटाळा उघड केला असा दावा तौसिफ रियाजनं केला होता. तेरा मजल्याच्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून 2 वर्षाचा चिमुरडा खाली पडला. सुदैवाने एका तरुणानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चिमुरड्याला वाचवण्यासाठी झेप घेतली. डोंबिवलीतील देवीचा पाडा परिसरातील ही थरारक घटना आहे. भावेश म्हात्रे असं चिमुरड्याचा जीव वाचवणाऱ्या तरुणाचं नाव आहे.
मुंबईत पश्चिम द्रुतगती महामार्गावर सांताक्रूझजवळ मोठा अपघात झाला. वेगात असलेल्या 2 टॅक्सी रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरला धडकल्या. या अपघातात 5 जण जखमी झाले. जखमींना सांताक्रूझमधल्या VN देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. मुंबई नाशिक मार्गावर कसारा घाटात अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मिनी बसला अपघात झाला. या दुर्घटनेमध्ये 21 जण जखमी झाले तर 3 जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातग्रस्त बस ही मुंबईहून सिन्नरकडे जात होती. सुपरफास्ट 20 नंतर आता मनोज जरांगेंनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले. ती बातमी पाहूया. लाडकी बहिणींकडून पैसे परत घेण्याची सरकारची तयारी सुरू असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. मतं घेताना बहिणींना पैसे द्यावे वाटले, पण आता टिळा लागल्यानंतर बहिणीच्या मायेत सरकार दुरावा आणतंय, अशी टीका मनोज जरांगेंनी केली. लाडक्या बहिणीला तर कळालं, बहिणीत सुद्धा भेद केला जातो, मोठी आणि लहान. तुला टिळा लागूच तर सगळ्या बहिणी लागत होत्या. निवडून येताना मतं घेताना मोठ्या बहिणीला सुद्धा द्यावा वाटले पैसे, आणि आता बहिणीत भेद. आता बहिणीकडून वापस घ्यायची तयारी सुरू झाली. तर आरक्षण दिलं जात नाही, फक्त आरक्षण सुविधा आहे ती गोरगरिबांच्या लेकराची. तेच मला उघडं पाडायचं आता. जसं लाडक्या बहिणीत उघडे पडले, मला याच्यात उघडं पाडायचंय. जरांगेंच्या आरोपानंतर आता पुन्हा एकदा आपण सुपरफास्ट 20 कडे वळूया. गे डेटिंग ॲपचा गैरवापर करून लोकांना फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पुण्यातील नांदेड सिटी इथे करण्यात आलेला आहे. पुण्यातील DSK रोड ते रायकर मळा परिसरात ही टोळी गे व्यक्तींशी संपर्क साधत त्यांना निर्जन ठिकाणी बोलावून मारहाण करत असे. त्यांच्याकडचे पैसे, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू लुटत होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी ग्रँडियर नावाचं ॲपचा वापर केल्याचं समोर आलं. या गँगमधील 3 जणांना पोलिसांनी अटक केली. नागपूर हैदराबाद मार्गावर असलेल्या यवतमाळच्या पाटणबोरी इथल्या जॅकपॉट जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धाड टाकली. 45 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी जुगार खेळणाऱ्या 38 जणांना ताब्यात घेण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातील जुगारी खेळण्यासाठी येत होते. या क्लबची मुदत संपल्याची माहिती यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली आणि त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धाड टाकली. यावेळी 38 जण जुगार खेळताना आढळून आले. शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आता सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी कल्याणमधल्या कोळशेवाडी पोलिसांनी पोलीस काका आणि पोलीस दिदी हा उपक्रम सुरू केला आहे. लहान मुलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी लहान मुलांमधील पोलिसांविषयी भीती निघून सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी हा उपक्रम आहे. या उपक्रमाअंतर्गत कोळशेवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या 60 शाळांमध्ये प्रत्येकी 1 पोलीस कर्मचारी नेमण्यात आला आहे, तर 3 शाळांमध्ये 1 महिला पोलीस कर्मचारी नेमण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील सोनुर्ली इथे कापूस जिनिंगला भीषण आग लागली. कोरपना तालुक्यातील MS जिनिंगला आग लागली होती. या दुर्घटनेमध्ये कापूस जळून खाक झालाय. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. तमिळनाडूमध्ये एका ऑटो चालकानं दुचाकीवर बसलेल्या मुलाला हाताने मारण्याचा प्रयत्न केला. ऑटो चालक एका भरधाव गतीनं सायकलवरून जात असलेल्या मुलाशी जवळ येतो. ऑटो चालकानं अचानक त्या मुलाला धडकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या अतिरेकामुळे ऑटो उलटली आणि चालक स्वतः खाली पडला. प्रजासत्ताक दिनानिमित्त कोल्हापुरात व्हिंटेज कार आणि बाईकची रॅली काढण्यात आली. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक परिसरात 1932 ते 1990 या सालातील 200हून अधिक जुन्या आलिशान आणि रुबाबदार गाड्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. यावेळी जुन्या व्हिंटेज कार पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन पार पडलं.
त्यांनी तिरंग्याला सलामी दिली. महाराष्ट्र पोलीस दलाकडून राष्ट्रगीत सादर करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्यातल्या पोलीस क्रीडा संकुलाच्या मैदानात ध्वजवंदन केलं. अजित पवारांनी पुण्यातल्या पोलीस ग्राउंडमध्ये ध्वजवंदन केलं. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबा मंदिराला तिरंगा रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. मुख्य गाभारा फुलांच्या आकर्षक सजावट करण्यात आली. गडकोटामध्ये भारत मातेची प्रतिकृती तयार करून फुलांची सजावट करण्यात आली. मुंबई नगरीची सांस्कृतिक ओळख असलेल्या सुप्रसिद्ध काला घोडा महोत्सवाला सुरुवात झाली. यंदा दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीनं सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा साकारण्यात येणार आहे. सिनेनिर्मितीसाठी लागलेल्या तांत्रिक टाकाऊ साहित्यातून हा घोडा साकारण्यात येणार आहे. सुपरफास्ट 20 नंतर पुढची बातमी आता पुण्यातून. जीबीएचचे रुग्ण वाढताना पुण्यात दिसत आहेत. आतापर्यंत पुण्यात जीबीएचचे एकूण 74 रुग्ण आढळले. त्यातले 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. कमला नेहरू रुग्णालयात जीबीएचच्या रुग्णांवर आता मोफत उपचार होणार आहेत. रुग्णांना स्वखर्चानं उपचार करावे लागत असल्यानं मोठा भुर्दंड बसत होता. मात्र रुग्णांची हेळसांड पाहता पुणे महानगरपालिकेने आता जीबीएचच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. कमला नेहरू रुग्णालयात त्यासाठी आता 50 सामान्य बेड आणि 15 ICU बेड आरक्षित ठेवण्यात आले. GPS संदर्भामध्ये काल एक नागरिकांनी मला 10 लाखाचं बिल दाखवलं. मी ते आयुक्तांना पाठवलं. पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे ह्या आजारांनी पेशंट लोक असतील तर त्यांना YCMला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे. अशा प्रकारचा निर्णय झाला. परत पुढच्या बातमीकडे. विद्यापीठाची मान्यता आणि उच्च न्यायालयाचा आदेश आपल्या बाजूने असताना देखील पूर्णवेळ वेतन मिळत नसल्यानं दिलीप ठोंबे या शिक्षकांना आता शिक्षण संचालनालयासमोरच उपोषण करत इच्छा मरणाची परवानगी मागितली. पुण्यातील बातमी आहे. 25 वर्षापासून शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मे महिन्यात दिलीप ठोंबे निवृत्त होणार आहेत. मात्र सर्व मान्यता असतानाही आपण प्रशासकीय चुकांचे बळी ठरत असल्याचं प्राध्यापक ठोंबेंनी म्हटलं. त्यामुळे इच्छा मरणाची मागणी करत आमरण उपोषण त्यांनी पुकारलेलं आहे. पूर्णवेळ वेतनासाठी पुण्यात एका शिक्षकाला उपोषण करण्याची वेळ आली आहे. आणि आता पाहूत आपण बीड प्रकरणासंदर्भातल्या काही बातम्या. टॉप 5. वाल्मिक कराडला काही झालेलं नाही, सत्तेचा वापर करून त्याच्याकडे अधिकारी पाठवले जात आहेत असं मनोज जरांगेंनी म्हटलंय. रुग्णालयातून षडयंत्र रचलं जाते असा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय. यावेळी त्यांनी पोलिसांचे CDR काढण्याची मागणी केली. वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंमुळे VIP ट्रीटमेंट मिळते, त्यामुळे मुंडेंचं मंत्रिपद काढून घ्या आणि कराडला कोण पाठीशी घालत होतं याचा शोध घ्या अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात वॉन्टेड असलेला कृष्णा आंधळे अजून पोलिसांना सापडलेला नाही. तो सापडणार की नाही सापडणार याबाबत आता शंका उपस्थित होऊ लागली आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. वाल्मिक कराडच्या जगमित्र कार्यालयाची सूत्र मंत्री धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडेंकडे सोपवण्यात आली. वाल्मिक कराडची सर्व संपत्ती आता SITनं जप्त करण्याची तयारी सुरू केली. त्यासाठी बीड येथील विशेष न्यायालयात SITकडून अर्ज देखील सादर करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे मालमत्तेचा सर्व संभाव्य डेटा देखील संकलित केला आहे. बीड रुग्णालयात सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांचा आलिशान हॉटेल आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केला आहे. तसंच थोरात यांची चौकशी व्हायला हवी अशी मागणी दमानी यांनी केली. खासदार संजय राऊतांनी पालकमंत्री पदाबाबत मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री प्रदेशात असताना दिल्लीतून दबाव आणून पालकमंत्री पदावर स्थगिती आणल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. हा मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे असे त्यांनी म्हटलंय.
पालकमंत्री पदावरून अजित पवारांनी आपल्याच पक्षाचे मंत्री नरहरी झिरवाळांचे कान टोचलेत. मी गरीब असल्यानं गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं अशी खतखत झिरवाळांनी बोलून दाखवली होती. मात्र झिरवाळांचं विधान योग्य नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. झिरवाळ हे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले मंत्री आता पालकमंत्री पदाच्या नियुक्तीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. हसन मुश्रीफ यांनी देखील आपली नाराजी बोलून दाखवली. सध्या श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं मुश्रीफ म्हणाले. पालकमंत्री पदावरून मंत्री झिरवाळांनी सरकारला मिश्किल टोला लगावलाय. ज्या जिल्ह्यात उद्योग नाही, मोठी MIDC, सिंचन क्षेत्र नाही, असा गरीब जिल्हा माझ्यासारख्या गरीबाला का दिला, असा सवाल हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळांनी विचारला. राजकीय खुर्ची फेविकॉल घेऊन उभी राहत नाही, ती बदलत असते, अदलाबदल होत असते, असं वक्तव्य पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय. तानाजी सावंतांच्या नाराजीवर सरनाईकांनी वक्तव्य केलंय. धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन बैठकीला तानाजी सावंत गैरहजर होते. नाराजीबाबत आपल्याशी त्यांचं बोलणं झालं नसल्याचंही सरनाईक म्हणाले. मुंबईकरांसाठी कोस्टल रोड आता पूर्ण क्षमतेनं सुरू झालाय. कोस्टल रोड आणि वरळी वांद्रे सिरलिंग जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. आता मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास फक्त 12 मिनिटांमध्ये होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरणाची परिस्थिती आहे. त्यामुळे तापमानाच्या पाऱ्यात सतत चढ उतार होते. पुढील 1 ते 2 दिवस मुंबईतील उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. टोरेस कंपनी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली. टोरेसच्या CEOला बेड्या ठोकल्यात. तौसिफ रियाज उर्फ जॉन कार्टरला लोणावळ्यातून अटक झाली. आपणच टोरेसचा घोटाळा उघड केला असा दावा तौसिफ रियाजनं केला. तेरा मजल्याच्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून 2 वर्षाचा चिमुरडा खाली पडला. सुदैवाने एका तरुणानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता चिमुरड्याला वाचवण्यासाठी झेप घेतली आणि त्या चिमुरड्याला वाचवलं. डोंबिवलीतील देवाची पाडा परिसरातील ही थरारक घटना आहे. बदलापुरात एका महिलेनं 14 वर्षीय मुलाला लाथाबुक्क्याने अमानुष मारहाण केली. सोसायटीत खेळताना आपल्या मुलाला बॉल लागल्याच्या रागातून या महिलेनं मारहाण केली. ही घटना CCTVत कैद झाली. मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.